नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या इथं पाहू शकता काही मटेरियल घेतलेले आहेत, म्हणजे जो साऊथ इंडियन ड्रेस आहे तो कसा तयार होतो त्यासाठी काय काय मटेरियल लागतं ते आज आपण पाहूयात। तर या इथं सर्वात प्रथम हा ब्लाऊजचा कपडा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घागरा कसा तयार करायचा ते पाहूयात। तर हे आहे ओढणी, म्हणजे जे साऊथ इंडियन ड्रेस असतो त्याची ही ओढणी आहे। म्हणजे या इथे मी तुम्हाला दाखवत आहे की त्या ड्रेससाठी काय काय मटेरियल लागतं। तर ही ओढणी आहे जिला आपण पदरासारखं वापरतो, आणि या इथे मी लाइनिंग घेतलेली आहे, आणि हा आहे घागऱ्याचा कपडा। तर याच कपड्यापासून आपण घागरा तयार करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की घागरा कसा तयार करायचा। तर या घागऱ्यासाठी किती मीटर कपडा लागतो ते आता आपण पाहूयात। तर या इथे मी डबल घडी घेतलेली आहे। तर 39चा 1 मीटर असतो। तर या इथं आपला 1 मीटर झालेला आहे, म्हणजेच आपण डबल घडी घेतलेली आहे तर 2 मीटर झालेला आहे। आणि जो पुढचा उरलेला जो कपडा आहे तो 1.5 मीटर आहे। तर म्हणजेच आपल्याला या इथं घागऱ्यासाठी 3.5 मीटर कपडा हवा आहे, आणि 2 मीटरची मी लाइनिंग घेतलेली आहे। तर लाइनिंगसाठी मी इथं कॉटनचा कपडा यूज केलेला आहे। तर शक्यतो या इथं तुम्ही क्रॅपचा कपडा यूज करा। तर अशा प्रकारचा आपल्याला घागरा रेडी करायचा आहे। तर घागऱ्याची उंची आहे 40 इंच, टोटल उंची 40 इंच आहे। तर मग आता आपल्याला मापे टाकून घ्यायची आहेत। तर 40 इंच उंचीला त्याच्यामध्ये आपल्याला आता 3 इंच मायनस करायचं आहे, कारण 3 इंच आपण बेल्ट लावणार आहे 3 इंचाचा। तर त्यासाठी 3 इंच मायनस केल्यानंतर आता आपल्याला जो उरलेला माप आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच ॲड करायचं आहे। तर खालच्या बाजूला 1 इंच आणि वरच्या साईडला अर्धा इंच ॲड करूयात। वरचा अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे, आणि खालचा जो 1 इंच घेतलेला आहे तो आपण फोल्डिंगमध्ये यूज करणार आहोत। तर माप टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे। तर या इथं आपण जी उंची आपल्याला हवी आहे तेवढ्या उंचीचा कपडा कट करून घेतलेला आहे। आणि आता त्याच्यानंतर प्लेट्स कशा टाकायच्या त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। तर स्टार्टिंगला जो आपला ओपन पार्ट आहे त्या बाजूने आपल्याला 2 इंच सोडून द्यायचं आहे। वरच्या साईडनी, बॉर्डरच्या साईडनी नाही, तर वरच्या साईडने आपल्याला 2 इंच सोडायचं आहे या इथं। आणि त्याच्यानंतर 4-4 इंचाची प्लेट्स टाकून घ्यायची आहे। तर या इथं 4 इंचाची मार्किंग केल्यानंतर परत 1 इंचाची मार्किंग करायची। तर पाहू शकता 4 इंच आणि 1 इंच अशी मी मार्किंग केलेली आहे। तर हीच मार्किंग तुम्ही पूर्ण कपड्यावरती कंटिन्यू करायची आहे। जर तुम्हाला अंदाजे प्लेट्स घेता येत असतील तर खूपच छान, पण नसेल जमत तर तुम्ही या पद्धतीनं मार्किंग करून घ्या। मी तुम्हाला दाखवण्यासाठी मार्किंग करत आहे। तर आता पूर्ण मार्किंग करून घेतल्यानंतर आता ही 4 इंचाची जी आपण मार्किंग केलेली आहे तर ही अशी प्लेट्स टाकून घ्यायची आहे 4 इंचाची। तर पुन्हा जो 1 इंच सोडून पुन्हा 4 इंचाची घ्यायची आहे, आणि मग ही आपली 2 प्लेट्समध्ये 1 इंचाचं अंतर आपल्याला ठेवायचं आहे। तर त्यासाठी ते 1 इंचाची मार्किंग केलेली आहे। तर या इथं पाहू शकता 4-4 इंचाचीच प्लेट मी टाकून घेत आहे, आणि 1 इंचाची मी सोडून देत आहे। तर याच पद्धतीनं तुम्हालाही करायचं आहे। तर हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी अशा प्लेट्स टाकून चुना टाकून मी पिन लावून घेत आहे, जेणेकरून तुम्हाला समजावं।
तर मशीनवर पण मी तुम्हाला दाखवणार आहे की कशी प्लेट टाकायची। तर या इथं पाहू शकता अशा प्रकारे पण तुम्ही प्लेट्स टाकून घेऊ शकता आणि नंतर स्टिच करू शकता। तर चला आपण आता मशीनवरती पाहूयात। तर या इथं मशीनवरती बघा 4 इंचाची आणि 1 इंचाची अशा ह्या मार्किंग केलेल्या आहेत। तर इथे मी 4 इंचाची जी मार्किंग आहे ती उचलून 1 इंचाच्या मार्किंगवर सोडत आहे आणि तिथं शिलाई करून घ्यायची आहे। पुन्हा जी 1 इंचाची मार्किंग आहे त्याच्याच बाजूला आपण परत ती 4 इंचाची मार्किंग केलेली आहे ती प्लेट्स घ्यायची आणि या पद्धतीने तुम्हाला सर्व प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा। आपल्या सगळ्या प्लेट्स एकसारख्याच आले पाहिजेत तरच ते दिसायला छान दिसतं। छोटे मोठे झाले तर ते व्यवस्थित दिसत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला इक्वल मार्किंग करायचं आहे आणि अशा पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत। तर तुम्ही असा घागरा जी आपली काठपदरी साडी असतात त्यापासूनही तयार करू शकता, पण हे मटेरियलच भेटलेलं आहे। ज्यांचा हा घागरा ब्लाऊज शिवायचा आहे त्यांनी हे मटेरियल ऑनलाईन मागवलेलं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी इथं प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत आणि मग त्याच्यानंतर ना आपण लाइनिंग टाकून घेणार आहेत। तर 3.5 मीटर जो कपडा आहे मेन फॅब्रिक आणि लाइनिंग आहे 2 मीटर। तर जे आपण पहिल्या प्लेट्स टाकून घेतल्या तर त्याच्यानंतर लाइनिंग त्याच्यावरती यूज करायची आहे। तर लाइनिंगमध्ये आपण लांब लांब प्लेट्स टाकू शकता, कारण लाइनिंग आपली कमी आहे आणि जो मेन फॅब्रिक आहे तो जास्त आहे। तर अशा प्रकारे आपल्याला अस्तरच्या कपड्याची प्लेट्स टाकून घ्यायची आहे पूर्ण कपड्यावरती। व्यवस्थित अशी प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत पूर्ण आणि थोडासा कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आहे लाइनिंगचा, कारण आपल्याला तो वरती बेल्टसाठी पण पाहिजे आहे। तर अशा प्रकारे पूर्ण प्लेट्स टाकून घ्यायची आणि थोडासा एक्स्ट्रा कपडा ठेवायचा। तर खूप सुंदर असा हा घागरा तयार होतो। आपल्या ज्या काठपदरी साडी असतात तर नक्की शिवू शकता अशा प्रकारे, दिसायलाही खूप छान आणि सुंदर लुक येतो याचा। तर आता या इथं पाहू शकता शेवट थोडासा कपडा शिल्लक ठेवलेला आहे लाइनिंगचा आणि अशा प्रकारे आपण ही लाइनिंग जॉईन केलेली आहे मेन फॅब्रिकला। जो उरलेला कपडा आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे आणि त्याच्यानंतर या इथं पाहू शकता ओपन बाजूला आपल्याला 6 इंचाची मार्किंग करायची आहे आणि 6 इंचच्या मार्किंगवरतीच आपल्याला हे व्यवस्थित फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे। तर ही बाजू ओपन राहणार आहे। तर आता आपण एक साईडला शिलाई मारून घेतलेली आहे, तर सेम प्रोसेस आपल्याला दुसऱ्या बाजूने पण करायची आहे। तितकेच अंतर घ्यायचं आहे, 6 इंचाचं अंतर घ्यायचं आहे आणि तिथूनच आपल्याला शिलाई करायची आहे। तर आता शिलाई मारून झालेली आहे व्यवस्थित अशी। तर शिलाई मारून झाल्यानंतर आता जॉईन करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। तर ते जॉईन कसं करायचं ते आता आपण पाहणार आहोत। तर या इथं आपल्याला 18 इंचाचं कमर पाहिजे आहे, तर इथे थोडीशी जास्त आहे, तर ती आपण कशी कमी करायची ते आपण नंतर पाहूयात। तर सर्वात अगोदर आता आपण ही जी ओपन साईड आहे ती बंद कशी करायची ते पाहणार आहोत, म्हणजे दोन्ही भाग जॉईन करून घ्यायचे आहेत।
तर सर्वात अगोदर काय करायचं आहे, जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे. अस्तर त्याला जॉईन नाही करायचं. जे मेन फॅब्रिक आहेत दोन्ही पण जॉईन करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं. तर या पद्धतीनं मेन फॅब्रिक जे आहे ते जॉईन करून घेतलेलं आहे, शिलाई मारून घेतली आहे त्याला. तर आता अस्तर जे आहे त्याला कशी शिलाई मारायची ते पाहूयात. तर सर्वात अगोदर 2 इंचाचं अंतर घ्यायचं आहे. अंदाजे आता या इथं मी 2 इंचाचं अंतर घेतलेलं आहे. आणि मग आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि जे अस्तर आहे दोन्ही बाजूचे ते म्हणजे चारही कपडे एकमेकांना जॉईन करून घ्यायचे. 2 इंचाचं जे अंतर आहे तिथपर्यंत जॉईन करून घ्यायचं आहे या पद्धतीनं. मग आता मेन फॅब्रिक आहे तो आतल्या बाजूला सरकवायचा आहे, कारण त्याच्यावरती आता आपण शिलाई मारून घेतलेली होती. त्यामुळे आता फक्त आपल्याला जे अस्तर आहे त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायचं आहे. आणि जर कुठे कमी जास्त अस्तर पडत असेल तर तिथे एखादी प्लेट्स टाकली तरी चालू शकतं. तर आता इथं परत आपण कमरेचं माप घेऊयात. तर या इथं पाहू शकता आपले 18 इंचापेक्षा जास्त कमर आहे, अर्धा-पाऊण इंचानी जास्त आहे. तर त्याच्यामुळे मग आता आपल्याला काय करायचं आहे की दुसऱ्या बाजूला जी कमरेचा अपोजिट पार्ट आहे त्या बाजूला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि मग तिथेच आपल्याला जी आपली जास्त झालेलं आहे तर तेवढीच आपल्याला इथं प्लेट्स टाकून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जो जास्त झालेला भाग कमी करू शकता. तर या इथं आपण प्लेट्स टाकून घेणार आहेत. अर्ध्याच इंचाची घेणार आहेत, जास्त नाही. 2 इंचाच्या अंतरावरतीच मग शिलाई मारून घ्यायची आहे, जास्त नाही घ्यायची. तर या इथं पाहू शकता काही फरक जाणवत नाही. त्याच्यामुळे जो एक्स्ट्रा झालेला कपडा असेल तर तुम्ही तशी प्रकारे तिथं स्टिच करू शकता. आता आपण या इथं बेल्ट बनवणार आहोत. तर बेल्ट आपल्याला 3 इंचाचा हवा आहे. तर इथं मी 3.5-4 इंचाचा अस्तरचा कपडा घेतलेला आहे. आणि नंतर त्याच्यावरतीच आपण मेन फॅब्रिक घेणार आहोत. तर अस्तरचा कपडा आपला आतल्या बाजूला राहणार आहे आणि मेन जो कपडा आहे तो वरच्या बाजूला दिसणार आहे. तर त्यासाठी हे दोन्ही पार्ट एकमेकांना जॉईन करून घ्यायचे आहेत. तर या इथे मी 37 दोन्ही म्हणजे एकावर एक ठेवून 37 इंचाचं मार्किंग घेतलेलं आहे कपड्याचं अस्तरच्या. आणि त्याचनुसार जे मेन फॅब्रिक आहे त्याचं पण तितकंच घेतलेलं आहे. तर आता हे दोन्ही कपडे एकमेकांना जॉईन करून घेतल्यानंतर त्यांची साईडने बंद बाजू करून घ्यायची आहे. हे अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. तर सेम आपण सेकंड बाजूला पण करणार आहोत. तर अशा प्रकारे जे शिलाई मारून घेतलेली आहे व्यवस्थितरित्या. आणि मग आता जो अस्तरचा कपडा आहे त्याच्यावरती आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे, कारण तो इझिली आतल्या बाजूला फोल्ड राहणार आहे, म्हणजे वरच्या बाजूला तो दिसणार नाही अस्तरच्या कपड्यावरती. त्यासाठी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथं पाहू शकता अस्तरच्या कपड्यावरती शिलाई मारून घेतल्यानंतर जो आता एक्स्ट्राचा कपडा आहे, जो मेन फॅब्रिक आहे आपला, जो एक्स्ट्रा आहे ते आपल्याला जो अस्तरचा कपडा आहे त्याच्या बरोबरीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आपल्याला जास्त कपडा हवा नाही आहे, त्याच्यामुळे जितका पाहिजे तेवढाच आपल्याला घ्यायचा आहे. तर आता या इथं एक्स्ट्रा कपडा होता तो कट करून घेतलेला आहे. आता आपण ही जो आपला स्कर्ट आहे त्याच्यावरती आपण आता हे जॉईन करून घेणार आहोत. तर जे अस्तरवाली साईड आहे तिला खालच्या बाजूला ठेवायची आहे आणि जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला सरळ ठेवायचं आहे. आणि मग त्याच्यावरती सुरुवातीला 2-3 अशा रफ स्टिच करून घ्यायच्या आहेत. आणि मग पूर्ण कपड्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. तर जे आपल्या पहिल्या स्टिच असतील त्याच्यावरतीच करून घ्यायचे आहेत स्टिचेस. एक्स्ट्रा नाही घ्यायचं, म्हणजे खालीवरती नाही घ्यायचं, जेणेकरून व्यवस्थित असं आपलं जी पट्टी आहे ती आली पाहिजे. तर त्यासाठी जी पहिली आपण प्लेट्स टाकताना जी शिलाई मारलेली आहे त्याच शिलाईवरती आपल्याला
दुसरी शिलाई घ्यायची आहे। तर या इथं पाहू शकता अस्तरचा कपडा थोडासा एक्स्ट्रा झाला तर मी आतल्या बाजूला थोडीशी प्लेट्स घेतली आहे आणि ते बरोबर करून घेतलेलं आहे। थोडीफार टिप चालू शकते। अशा प्रकारे तुम्ही एक प्लेट्स टाकून घ्यायची। तर आता आपला अस्तरचं जॉईंट झालेलं आहे। आता आपण वरच्या बाजूनेच मेन फॅब्रिकची जी पट्टी आहे ती स्टिच करायची आहे। तर तिला सर्वात अगोदर अशा पद्धतीने एक टिप टाकून घ्यायची। तर व्यवस्थित अशी टिप टाकून घेतल्यानंतर ना मग आता आपण तिला व्यवस्थित बंद करणार आहोत। तर आता या इथं पाहू शकता व्यवस्थित ठेवायची, त्याच्यावरती जी मेन पहिली शिलाई मारलेली होती त्याच्यावरती ठेवून पुन्हा स्टिच करून घ्यायची। तर अशा प्रकारे आपला हा आजचा साऊथ इंडियन घागरा तयार झालेला आहे। तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पण नक्की करा। तर असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल, तर त्यासाठी व्हिडिओला नक्की कनेक्ट रहा। धन्यवाद।